एखाद्याचं काम कसं वाढवलं जातं याचं उत्तम उदाहरण आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपले एक कस्टमर होते लोणीचे, त्यांना आपण 1 वर्षापूर्वी लॅपटॉप दिलेला होता. तर त्यांच्या लॅपटॉपला काही प्रॉब्लेम येत होता, तर त्यांनी काय केलं की आपल्याला कॉल केलेला होता रिपेअरिंगसाठी. पण त्यांना अर्जंट पाहिजे होतं म्हणून आपण काय केलं की त्यांना रेफर केलं की तुम्ही तुमच्या जवळ एखादं कॉम्प्युटर शॉप असेल तिकडे दाखवून बघा. तर त्यांनी त्यांचा लॅपटॉप सबमिट केला त्या कॉम्प्युटर शॉपमध्ये, आणि त्या कॉम्प्युटर शॉपवाल्यांनी त्यांना 4 ते 5 दिवसाचा वेळ मागितला. तर कस्टमरकडे एवढा टाईम नव्हता, त्यामुळे त्यांनी आपल्याला कॉल केला. तर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही घेऊन या इकडे. तर लॅपटॉप घेऊन आल्यानंतर जेव्हा आपण लॅपटॉप ओपन केला, तर ओपन केल्यानंतर आपल्याला लॅपटॉपची अवस्था अशी दिसली की या लॅपटॉपमध्ये जे कंपोनंट आहेत ते पण फोर्सफुली काढले गेले. त्यानंतर कस्टमरचं लॅपटॉप चालू नाही झाला पाहिजे यासाठी समोरच्या जो रिपेअरिंगवाला आहे त्यांनी जे पॉवर बटन आहे तुम्ही बघू शकता, ते पॉवर बटन पण डॅमेज केलेले आहे. तर असं जर का कोणी कॉम्प्युटर शॉपवाला कस्टमरसोबत करत असेल, तर असं केल्याने कोणत्याही कस्टमरचा विश्वास कॉम्प्युटर शॉपवर राहणार नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे कॉम्प्युटर शॉपवाले जे असतील त्यांना, की जेव्हा काम जमत नसेल आपल्याला तर काम वाढवायचं पण हे नाही करायचं. कस्टमरच्या लॅपटॉपला आता जेवढं खर्च येणार होतं त्यापेक्षा जास्त खर्च वाढणार आहे. आणि बहुतेक वेळा असं होतं की कस्टमरचा लॅपटॉप रिपेअर पण होत नाही, एवढ्या जास्त प्रमाणात डॅमेज झालेला असतो. तर कृपया कस्टमर्सने पण वेळ देताना बघून घ्यायला पाहिजे की कोणत्या शॉपवाल्याला किती नॉलेज आहे किंवा प्रोफेशनल कोण काम करत आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की तुम्ही फाईंड करा गुगलवर प्राणंदा कॉम्प्युटर्स. आपलं जे काम आहे ते तुम्ही आपल्या गुगलच्या पेजवर जाऊन बघू शकता की रिव्ह्यू जे कस्टमरने दिलेले त्यावरून तुम्ही आपल्या कामाचा अंदाज लावू शकता. तर एवढंच सांगण्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत होतो आपण. तर धन्यवाद मित्रांनो.